उन्हाळा सुरू झाला की तापमान 40°C पुढे जातं. पण तुम्हाला माहीत आहे का, उष्माघात हा जीवघेणा ठरू शकतो. दरवर्षी हजारो लोक फक्त थोडीशी खबरदारी न घेतल्यामुळे आजारी पडतात. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत, मानवी शरीरासाठी हे एवढं तापमान कसं घातक ठरू शकतं. उन्हाळ्याच्या दिवसात विशेषतः उष्णतेची लाट असते, तेव्हा उष्माघात होण्याचा धोका मोठा असतो. पण उष्माघात म्हणजे काय आणि तो कशाने होतो आणि त्यावर काय उपाय आहेत, आपण जाणून घेऊया. सामान्यतः मानवी शरीराचं तापमान 98.6°F म्हणजेच 37°C पर्यंत असतं. त्यापेक्षा शरीराचं तापमान खूप जास्त वाढलं किंवा खूप जास्त कमी झालं तर अवयवांवरती दुष्परिणाम होऊ शकतात. सर्वसामान्य निरोगी व्यक्तीला अचानक झालेली तापमानातील वाढ सहन करता येऊ शकते, पण नवजात बालक, वयोवृद्ध व्यक्ती किंवा जुने गंभीर आजार असलेल्या लोकांवर याचा वाईट परिणाम होतो. वातावरणातलं तापमान खूप जास्त वाढतंय तेव्हा शरीराला थंड राहता येत नाही आणि त्रास होऊ लागतो, त्यामुळे उष्माघात होऊ शकतो. आता उष्माघात म्हणजे काय? कडाक्याच्या उन्हात काम केल्यानं किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने खूप गंभीर त्रास होतो. त्याला उष्माघात म्हणजेच सनस्ट्रोक किंवा हीट स्ट्रोक असंही म्हटलं जातं. ही एक जीवघेणी अवस्था असल्याचं डॉक्टर सांगतात. बाहेरचं तापमान खूप वाढले की शरीरातील तापमान थर्मोरेग्युलेशन बिघडतं. शरीरातील क्षार आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. आता उष्माघात कसा ओळखावा? उष्माघातात प्रौढांमध्ये शरीराचं तापमान 104°F पर्यंत म्हणजेच 40°C पर्यंत पोहोचल्यास तीव्र डोकेदुखी, मळमळणे, उलटीचा भास होणं, चिंता वाटणे व चक्कर येणं, तसंच हृदयाचे ठोके वाटणं, धडधडणं ही लक्षणं दिसतात. उष्णतेच्या लाटेमुळे थकवा तसंच सतत झोप येणं ही देखील लक्षणं असू शकतात. लहान मुलांनी काही आहार घेण्यास नकार दिला किंवा चिडचिड होणं, लघवीचे कमी झालेलं प्रमाण, शुष्क डोळे, तोंडाची त्वचा कोरडी होणे अशी लक्षणं दिसत असतील तर त्यांना उष्माघात झाला असू शकतो. उष्णतेची लाट येते तेव्हा उष्माघात होण्याचं प्रमाण वाढतं. आता उष्णतेची लाट म्हणजे काय? वेगवेगळ्या देशात तिथल्या भौगोलिक स्थितीनुसार उष्णतेचे वेगवेगळे निकष असू शकतात. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार समुद्र किनाऱ्याजवळच्या प्रदेशात सलग 2 दिवस 37°C पेक्षा जास्त कमाल तापमान नोंदवलं गेलं किंवा सलग 2 दिवस तापमानात नेहमीपेक्षा 4.5°हून अधिक वाढ झाली तर उष्णतेची लाट आल्याचं मानलं जातं. कमाल तापमानातील वाढ 6.5°C पेक्षा जास्त असेल तर त्याला अतिउष्ण लाट किंवा सिव्हिअर हीट वेव्ह असं म्हटलं जातं. आता उष्माघात कसा टाळावा आपण पाहूया. उन्हामध्ये विशेषतः दुपारी 12 ते 3 या काळात बाहेर जाणं टाळा. तापमान जास्त असताना बाहेर असलात तर थकणाऱ्या क्रिया व हालचाली करू नका. वेळोवेळी पाण्याचं सेवन करा. तहान लागली नाही तरी देखील पाणी सेवन करा. घराबाहेर पडताना हलके फिकट रंगाचे सुटसुटीत सुती कपडे घाला. डोळे झाकण्यासाठी गॉगलचा वापर करा. छत्री किंवा टोपी, बूट, चपला वापरा. अल्कोहोल, चहा, कॉफी, कार्बोनेटेड ड्रिंक्स या सगळ्यांमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे हे पेय टाळा. प्रथिनांचं प्रमाण जास्त असलेलं अन्न टाळा आणि शिळं अन्न खाऊ नका. जर तुम्ही उघड्यावर उन्हात काम करणार असाल तर टोपी, छत्रीचा वापर करा. ओला नॅपकिन वापरून डोकं, मान, चेहरा किंवा हातपाय पुसा. पार्क केलेल्या बंद वाहनांमध्ये लहान मुलं, पाळीव प्राण्यांना सोडू नका. तुम्हाला चक्कर येत असेल, आजारी वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेट द्या. ORS, लसी, तोरणी म्हणजेच तांदळाचं पाणी, लिंबू सरबत, ताक अशा घरगुती पेय पिणं फायद्याचं ठरेल. याने शरीराला पाण्याचं प्रमाण कायम राहील. प्राण्यांना आडोशाला ठेवा. त्यांना पुरेसं पाणी द्या. घर थंड ठेवण्यासाठी पडदे किंवा झडपा लावा आणि रात्रीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवा. पंखे, ओला नॅपकिन वापरा. थंड पाण्याने आंघोळ करा. चहा, कॉफी, मद्यपान, सॉफ्ट ड्रिंक यांच्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे हे टाळा. हलक्या रंगाचे सुती कपडे परिधान करावेत. बाहेर पडल्यानंतर शक्यतो डोकं, टोपी, रुमाल यांनी झाकावं. आता पाहूयात एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यास काय करावं. उष्णतेची लाट पाहता आवश्यक नसल्यास दुपारच्या वेळेत बाहेर पडणं टाळावं. लोकांनी घाबरू नये पण काळजी घ्यावी असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. उष्माघात झाल्यास काय काळजी घ्यावी याबाबत मुंबई महापालिकेने काही सूचना केल्या आहेत. तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. दरम्यानच्या काळात त्याला थंड सावलीच्या ठिकाणी झोपवावं. ओल्या कपड्याने त्यांचं शरीर पुसून घ्यावं. त्यांच्या डोक्यावर साधं पाणी टाकत राहावं. एकंदरीतच त्यांच्या शरीराचं तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. त्या व्यक्तीला ORS किंवा लिंबू सरबत द्या. त्या व्यक्तीला जवळच्या डॉक्टरकडे ताबडतोब न्या. उष्माघात जीवघेणा ठरू शकतो. उन्हापासून बचाव करा, हायड्रेटेड राहा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.